तर मित्रांनो, आपण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी थांबलेलो आहोत. हे आपले बजरंगबली आहे. कधी पण आपण यवतमाळला आलो तर इथं दर्शन घेतल्याशिवाय जात नसतो. तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल, जे आपले रेग्युलर पब्लिक व्हिडिओ पाहते त्यांना सर्व माहीतच आहे. चला आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आलो आहे सकाळी यवतमाळला. या ठिकाणी आपण रेल्वेचं कंस्ट्रक्शनचं काम बघण्यासाठी आलेलो आहोत. हे तुम्ही बघू शकता. मी आता सध्या बायपासवर आहे. आता नुकतंच घाट चढून मी वरता आलेलो आहो. या ठिकाणी आपले फ्रेंड्स येणार आहे यूट्यूबर, जे की एक धामणगावचा आहे, जे की तुम्हाला सर्वांना माहीत असेल, प्रसिद्ध आहे. यवतमाळ सिटीचं चॅनल आहे, सौरभ भाऊ. ते पण येणार आहे. आता 10-15 मिनटात येणार आहे. आता सकाळचे वाजलेले आहे 7 वाजलेले आहे सकाळी जवळपास. तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. हा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. तर मित्रांनो, या साईडला इकडं काम चालू आहे कंस्ट्रक्शनचं. हे तुम्ही बघू शकता. हे घाटाच्या खाली इथून टनल राहणार आहे. तुम्हाला दाखवतो, समोर समजून सांगतो सगळं काही. अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे. आपण आजचा ब्लॉगमध्ये यवतमाळचा शूट करणार आहे. जमलं तर आपण समोर पण जाणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया समोर. मित्र आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोच. या ठिकाणी काही अशा प्रकारे रोड आहे, जे की आपल्या दाऱ्याला जाणार आहे. आणि हा आहे रेल्वेचा ट्रॅक. या ठिकाणी काही अशा प्रकारे राहणार आहे. इथं काम चालू आहे, तुम्ही बघू शकताय. काही अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे जोरात. आणि या साईडचं झालेलं आहे आणि खोदकाम पूर्ण झालेलं आहे. तर फायनली मित्रांनो, आपण यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी बघू शकता, हा माझा धामणगावचा मित्र आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी पुलाचं काम झालेलं आहे मित्रांनो. आणि याच पुलाच्या खालून रेल्वे जाणार आहे, जे की आपल्या यवतमाळमध्ये रेल्वे स्टेशनला येणार आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी जोरदार काम चालू आहे. या ठिकाणी ट्रॅकचं काही अशा प्रकारे काम चालू आहे. पूर्ण असं पटांगण बनवण्यात आलं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दूर दूर पर्यंत या ठिकाणी लेवल मारलेली आहे. आणि मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे कंस्ट्रक्शनचं या ठिकाणी काम चालू आहे. या ठिकाणी पोल्स वगैरे या ठिकाणी उभे केलेले आहे. इथलं समोरचं आपल्याला काही माहित नाही, पण मशीना वगैरे सर्व आलेले आहे. या ठिकाणी काही अशा प्रकारे खूप सुंदर पद्धतीने जोरदार असं काम चालू आहे. रेल्वे स्टेशनचं दाखवण्याजोगतं तर या ठिकाणी काही वगैरे नव्हतं. आणि आता आलो आपण. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहो आर्णी यवतमाळ बायपासवरती. या ठिकाणी बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी पुलाचं काम वगैरे झालेलं आहे. आणि याच्या खालतून रेल्वे जाणार आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता, 2 असे मोठे असं ब्रिज बांधण्यात आलेलं आहे. आणि या साईडला आपण उभं होतो आणि या साईडला पण रेल्वे जाणार आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी जोरदार असं काम चालू आहे. इकडं आर्णी जाते आणि इकडं जाते आपलं यवतमाळ. काही अशा प्रकारे बायपासवर रोडवर या ठिकाणी पुलाचं काम झालेलं आहे. आणि मागं अशा प्रकारे काहीसा रोड बनवला होता, पुलाचं काम चालू होतं तर काही अशा प्रकारे दुरून असा बनवला होता. आणि इथून जाणार आहे आपल्या दाऱ्यामध्ये रेल्वे. आणि रेल्वे स्टेशन काही अशा प्रकारे आहे. तर चला मग आता तुम्हाला समोर दाखवतो. त्या ठिकाणी पण खूप सारं असं काम झालेलं आहे. तर चला, जरा वेळ न घालवता चला मग. तर मित्रांनो, फायनली तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे मोठा असा डायरेक्ट तुळजापूर नागपूर असा हायवे या वरतून जाणार आहे. आणि हा तुम्ही बघू शकता, हा छोटूसा रोड आहे. आता आपण सध्या आलेलो आहे नागपूर तुळजापूर हायवेवर. या ठिकाणी बघू शकता, इकडे नागपूर जाते, इकडे आपला आर्मी जाते, तुळजापूर जाते हायवे आहे हा. आणि हे तुम्ही बघू शकता, जे यवतमाळातला सनसेट पॉईंट म्हणून फेमस आहे. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे आपण वरती जाणार आहोत. या ठिकाणी पटरीच्या पोल्स वगैरे आलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तर चला मग जाऊया आपण बघायला. तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलवर नक्की सेट करा. चला भेटूया वरतं. तुम्ही बघू शकता, या ठिकाणी काही असं या ठिकाणी दिसतंय. खूप छान या ठिकाणी पूल बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी पोल्स वगैरे आलेले आहे, जे की पटऱ्या म्हणतात याला.
हे तुम्ही बघू शकता. याच्या दोन मध्यातनी अशी पटरी राहते. काही अशा प्रकारे या ठिकाणी टाकण्यात येते. असा काहीसा नजारा आहे या ठिकाणाहून. या ठिकाणी खूप साऱ्या पटऱ्या आलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. पटऱ्या नाही म्हणता येईल, कारण की पटऱ्याच्या खाली जे पोल लागते समजा, हे ती आहे. काही अशा प्रकारे आहे. काम चालूच आहे इथचं, खूप फास्ट काम चालू आहे. काही अशा प्रकारे हे जे आहे ना मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. हे खूप असं पहाडातून पाणी आलेलं आहे. खूप छान व्ह्यू येते या ठिकाणी. फोटोशूट करायला या ठिकाणी येत असते. तर मित्रांनो, फायनली काही अशा प्रकारे या ठिकाणी पुलाचं काम झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला मोठ्या ट्रकाचा तुम्ही बघू शकता. काही अशा प्रकारे या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला. माहीत नाही कधी झाला, तर संध्याकाळी झाला असेल बहुतेक. काही अशा प्रकारे या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. आणि हा हायवे आहे. आणि हा माझा मित्र तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.